न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जोरदार वाजू द्या. स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस महानिदेशक कारागृह महाराष्ट्र राज्य आदरणीय सुपेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आदरणीय भालचंद्र पाटील सर, आमचे पालक आदरणीय रजनीकांत काका कोठारी, कवरलालजी संघवी साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. ठिकाणी अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर आज खानदेशातील नाटककार, कवी, प्रसिद्ध साहित्यिक अनिल सोनार सरांचे या ठिकाणी कालच निधन झालेलं आहे. आपण सर्वजण सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या कार्यक्रमाला प्रारंभ करूया. 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी आपण सर्वजण उभे राहूया. हॅलो हॅलो, महाराष्ट्र गीत आहे. प्रतिमाचं पूजन. बहिणाबाई महोत्सवाच्या 10व्या पर्वाचा या ठिकाणी प्रारंभ होत आहे.
गर्जत सह्याद्रीचा सिंह गर्जत शिव शंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा छातीवरी दोरली अभिमानाची रेली बोलावी मन गटेचे आणि मी तुम्हाला एक महत्वाचा बहिणाबाई महोत्सवाचा विषय सांगतो सर की इथे ज्या महिला मंडळी उपस्थित आहेत यांच्यामुळे 10 वर्ष बहिणाबाई महोत्सव सक्सेस होतो. तर जोरदार आपल्यासाठी आपण टाळ्या वाजले पाहिजे. महिला सक्षमीकरण हा या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे सर. जसं की मी आपल्याला सांगितलं येताना की 260 स्टॉल इथे लागलेले आहे पण 250 स्टॉल वेटिंगवर आहे. म्हणजे राजकीय पुढाऱ्यापासून तर सगळ्यांचे स्टॉलसाठी फोन आले पण अवेलेबल नाही तर काय करणार. तर भरपूर मी राजू मामांना विनंती केली की नवीन जळगाव शहर जर तयार होतंय तर असं 4 ग्राउंड तिथे तयार झालं पाहिजे अशी मी त्यांना विनंती केली. खरं म्हणजे विनोदने आधीच सांगितलं सगळं डिटेल किती बोलायचं आहे प्रत्येकाने आणि कार्यक्रमाची सगळ्या गोष्टींची किती घाई आहे. त्यामुळे मी आज सगळ्या महिलांना ज्या सगळ्या उद्योजिकता इथे आहेत आणि ज्यांनी इथे सगळ्यांनी पुरस्कार घेतले त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्या महिलांचे जे स्टॉल आहेत ज्या उद्योजिका आहेत त्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये बचत गट महिला बचत गटांसाठी खूप मोठं कार्य आहे. खूप चांगल्या म्हणजे कमी व्याजाच्या दराने त्यांना आपण अर्थपुरवठा करतो आहोत आणि आमच्या बँकेचा इथे स्टॉलही आहे. शुभश्री दत्तरी आमची त्या डिपार्टमेंटची हेड आहे ती पण इथे उपस्थित आहे. त्या सर्वांना असं माझं आव्हान आहे की तुम्ही बँकेशी जुळा आणि जास्तीत जास्त बँकेची मदत घेऊन तुमचा महिला उद्योग जो काही उद्योग तुम्ही करत असाल तो उद्योग आणखी भरारीने पुढे द्या अशी सर्वांना मी बँकेच्या वतीने अपील करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. 2 मिनिटात सांगता करेल. माझं नाव अमित तायडे. मी DDM नाबार्ड आणि डिस्ट्रिक्टचा इन्चार्ज आहे नाबार्डचा मी. आणि याच्या पहिले सुद्धा आम्ही नाबार्डतर्फे जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक यांच्या आणि आमच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही असे बचत गटाचे कार्यक्रम घेत असतो. आणि नाबार्ड कधीही कटिबद्ध आहे आणि SHGसाठी किंवा MSME सेक्टरसाठी जेवढंही काही काम करायचं असेल तर नाबार्ड त्याच्यामध्ये नेहमी पुढे असणार आहे. ह्या वर्षी देखील आपण 8 करोडचा निधी या अशा SHGs किंवा FPOचे जेवढे एक्झिबिशन्स होतात त्याच्यामध्ये नाबार्डने दिलेला आहे. बहिणाबाई उत्सवाच्या प्रसंगी उपस्थित फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आमचे मित्र दीपक परदेशी, व्यासपीठ उपस्थित आमचे मित्र रजनीभाई, भातींद्र पाटील साहेब, बाळासाहेब सुरेशी साहेब, संध्याताई सुरवशी, इतर सर्वांची नावं मला माहीत नाही. सर्वांचं मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर समोर बसलेले सर्व सन्मानित श्रोते, बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी येण्यासाठी मला दीपक माझं गेले 1 महिन्यापासून बोलणं चालू होतं आणि मी त्यांना सांगितलं की तुमचा जो महोत्सव हा या ठिकाणी पोलीस अधीक्षक असताना 2015ला सुरू झाला होता आणि त्याचा 10वं वर्ष म्हटलं मला निश्चितच यायला आवडेल. आणि आज या ठिकाणी आल्यानंतर जो या ठिकाणी आपण ज्याला म्हणू की छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्ष झालेलं आपण या ठिकाणी पाहतो.